गेले 15 दिवस सर्वत्र आखाडी यात्रेची धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्र्यंबोली देवीसह विविध देवदेवतांना नदीला आलेल्या नव्या पाण्याचा अभिषेक करून खारा गोड्या नैवेद्याची यात्रा सुरू आहे। ही एक धार्मिक प्रथा परंपरा असली तरी हा भक्तिभाव जपत असताना नैवेद्यरूपी तयार जेवणाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं विदारक चित्रही दिसून येतंय। यातून श्रद्धा देवीची, नासाडी अन्नाची, अवहेलना भक्तिभावाची अशीच स्थिती या आखाडी यात्रेत दिसून येते। देवदेवतांबद्दल अपार श्रद्धेतूनच प्रत्येक जण आपली धार्मिक प्रथा परंपरा मनोभावे जपत असतो। सध्या आषाढी यात्रेचा मोसम सुरू आहे। नदीला आलेल्या नव्या पाण्याचा अभिषेक देवदेवतांना करून त्यांच्या नावे नैवेद्य अर्पण केला जातो। तसंच घरामध्ये खारा गोड्या नैवेद्याचा एकत्रित आस्वाद घेतला जातो। पूर्वी देवदेवतांना बोललेला नवसही या निमित्तानं फेडला जातो। मात्र त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेनिमित्त टेंबलाई मरगाई मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून तयार जेवणाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं विदारक चित्र दिसून आलं। महानैवेद्य किंवा महाप्रसाद वाटपातून हे वास्तव दिसून येतंय। या दोन्ही मंदिर परिसरात ठिकठिकाणी अर्धवट खाऊन टाकलेले अन्नपदार्थ दिसतात। एका बाजूला देवीला नैवेद्य दाखवून पुण्य कमवण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसऱ्या बाजूला तिच्या नावे अर्पण केलेल्या पवित्र अन्नाची पायमल्ली आणि नासाडी होत असल्याचं कटू सत्य दिसून आलंय। आषाढात जे आपण सार्वजनिक किंवा आपण घरगुती यात्रा साजऱ्या करतो त्याच्यामध्ये ह्या वर्षी हा नवीनच प्रकार दिसायला लागलाय। ह्या वर्षी आम्ही सर्वांना अगदी आवाहन केलंय की अन्नाची नासाडी होते म्हणून आषाढ श्रावणामध्ये नैवेद्य करू नका, इतर वेळी केला तरी चालेल। ज्यांना अगदीच करावं वाटतंय त्यांनी कोरडा शिधा द्या, पण इतकी अन्नाची नासाडी आजपर्यंत कधी दिसली नाही। आपली ही यात्रा चांगली साजरी करण्याकरता अन्नाची नासाडी अजिबात होऊ देऊ नये, असं कुठेही निरनिराळ्या ठिकाणी अन्न टाकू नये। अन्नाची ही नासाडी रोखण्यासाठी त्याचं नियंत्रण आणि नियोजन होणं तितकंच गरजेचं आहे। यासाठी मोजका प्रसाद तयार करणं, शिल्लक अन्नाचं वितरण होण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेणं यासह अन्य उपाय करणं गरजेचं आहे। अन्नाची नासाडी टाळणं हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशी श्रद्धा भाविकांनी मनात जपली पाहिजे।